गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट. आपण आजच्या व्हिडिओमध्ये सेकंड युनिटला सुरुवात करणार आहोत. आपल्या सेकंड युनिटचे नाव आहे दबाव गट व राजकीय पक्ष यांच्यातील संबंध. तर या प्रकरणामध्ये आपण जाणून घेऊया दबाव गट आणि राजकीय पक्ष कशा पद्धतीने एकमेकांची मदत घेऊन कार्य करीत असतात, तर ते जाणून घेऊया. तर सर्वप्रथम राजकीय पक्ष म्हणजे काय आणि राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये बघूया. प्रस्तावनेमध्ये जाणून घेऊ. आधुनिक काळातील राजकारणामध्ये राजकीय पक्षांना विशेष महत्त्व असते. तर या आधुनिक काळाचा विचार करायचे झाल्यास या आधुनिक काळामध्ये राजकीय पक्षांना अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आज प्रत्येक राजकीय व्यवस्था राजकीय पक्षाचे अस्तित्वच असते. तर आजची जी राजकीय व्यवस्थेचा विचार करायचा झाल्यास ती राजकीय पक्षाचे अस्तित्व असलेली दिसून येत असते. शासनाचा प्रकार हुकुमशाही असो की लोकशाही, तर शासनाचा प्रकार लोकशाही असो किंवा हुकुमशाही असो, तर त्यामध्ये राजकीय पक्षांचा अंतर्भाव हा झालेलाच असतो. तसेच प्रातिनिधिक लोकशाही व्यवस्थेत तर राजकीय पक्षांना विशेष महत्त्व आहे. तर प्रातिनिधिक लोकशाहीचा विचार करायचे झाल्यास त्यामध्ये राजकीय पक्षांना विशेष असे महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. राजकीय सत्ता संपादन करणे हे प्रत्येक राजकीय पक्षाचे उद्दिष्ट आहे. तर राजकीय जी सत्ता आहे तर ती संपादन करणे आणि त्यानुसार कार्य करणे हे राजकीय पक्षाचे महत्त्वपूर्ण अशी उद्दिष्ट दिसून येते. त्यामध्ये एकपक्ष पद्धती, द्विपक्ष पद्धती आणि बहुपक्ष पद्धती यापैकी कोणतीही पद्धत ही प्रत्येक देशामध्ये आढळून येत असते. प्रत्येक देशामध्ये या तिन्हीपैकी कोणतीही एक पद्धत असलेली दिसून येते. राजकीय पक्षाच्या स्वरूपात विभिन्न देशामध्ये फरक आढळून येतो. तर राजकीय पक्षाचा जर विचार केल्यास तर त्यामध्ये फरक हा दिसणारच, कारण वेगवेगळ्या प्रवृत्तीचे लोक असतात आणि त्यानुसार ते कार्यपद्धती सुद्धा वेगवेगळी असलेली दिसून येते. त्यानंतर आहे अर्थ आणि व्याख्यामध्ये बघूया. राजकीय पक्ष हे राजकीय व्यवस्थेच्या अंतर्गत असलेली एक व्यवस्था आहे. तर राजकीय पक्ष ही एक राजकीय व्यवस्थेअंतर्गत असलेली एक उपव्यवस्था असलेली आढळून येते. या राजकीय पक्षांना घटनात्मक स्थान जरी नसले तरी या राजकीय व्यवस्थामागे ते अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. तर यांना घटनात्मक स्थान सुद्धा दिले नसले तरी ही महत्त्वपूर्ण भूमिका या अंतर्गत बजावित असताना दिसून येतात. सत्ता संपादन हा राजकीय पक्षाचा मुख्य हेतू असतो. तर सत्ता संपादन करणे तर हा मुख्य असा हेतू असताना दिसून येतो. तरी राजकीय व्यवस्थेला स्थैर्य प्राप्त करून देण्याचे, तर राजकीय व्यवस्था आहे तर त्या राजकीय व्यवस्थेला स्थैर्य स्थापित करून देण्याचे, तिच्या विविध घटकात समन्वय साधण्याचे महत्त्वाचे कार्य. तर त्यामध्ये विविध असे घटक असतात, तर त्या विविध घटकामध्ये समन्वयता साधण्याचे कार्य या राजकीय पक्षांतर्गत होत असते. एडमंड बर्ग यांच्या मते बघूया. सर्वांना मान्य अशा विशिष्ट तत्वानुसार संघटितरित्या प्रयत्न करून राष्ट्राचे हितसंवर्धन करण्याच्या हेतूने एकत्रित आलेल्या व्यक्तींचा गट किंवा संघटना म्हणजेच राजकीय पक्ष होय. यामध्ये काय सांगितले एडमंड बर्ग यांनी, सर्वांना मान्य अशा विशिष्ट तत्वानुसार, सर्वांना जे काही मान्य आहे अशा विशिष्ट तत्वानुसार संघटितरित्या प्रयत्न करण्यात आलेले आहे किंवा करत आहे. राष्ट्राचे संवर्धन जोपासण्याचा जो प्रयत्न ज्या गटाअंतर्गत केला जातो त्यालाच आपण राजकीय पक्ष असे संबोधू. त्यानंतर आहे लासवेल व काम्प्लान यांच्यामध्ये बघूया. राजकीय पक्ष म्हणजे सर्वसमावेशक धोरण किंवा प्रकरणे तयार करणारा आणि निवडणुकीमध्ये उमेदवार उभा ठेवणारा गट म्हणजेच राजकीय पक्ष होय. राजकीय पक्ष म्हणजे सर्वसमावेशक जी काही धोरणे आहेत किंवा प्रकरणे आहेत तर ते तयार करणारा गट किंवा आपला उमेदवार उभा ठेवणारा म्हणजेच राजकीय पक्ष होय. गिटेल यांच्यामध्ये बघूया. अधिक व्यापक व सर्वसमावेशक स्वरूपात लोकमत तयार करून, अधिक व्यापक स्वरूपात आणि सर्वसमावेशक स्वरूपात लोकमत तयार करून शासकीय पातळीवर ते प्रत्यक्ष आणण्याचे कार्य. तर शासकीय पातळीवर प्रत्यक्षरित्या आणण्याचे आणि कार्य करण्याचे कार्य जो गट करतो त्यालाच आपण राजकीय पक्ष असे संबोधू शकतो. त्यानंतर आहे राजकीय पक्षाची वैशिष्ट्ये. तर यामध्ये बघूया आपल्याला 10 वैशिष्ट्ये दिलेली आहे. राजकीय पक्ष हा सार्वजनिक हिताच्या संबंधात समान दृष्टिकोन व समान ध्येय धोरण बाळगणाऱ्या व्यक्तींचा गट असतो.
तर राजकीय पक्ष म्हटलं तर सार्वजनिक हित फार लक्षात घेतले जाते यामध्ये, आणि समान दृष्टिकोन, समान ध्येय धोरण. कारण एखादा जेव्हा गट निर्माण होत असतो तर त्याला पूर्णत्वास नेण्यासाठी समान ध्येय धोरणे किंवा समान हित असणे फार गरजेचे असते. त्यानंतर आहे सेकंड नंबरमध्ये सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवार उभे करून सत्ता संपादन प्रयत्न राजकीय पक्षांतर्गत होत असतो. तर सेकंड नंबरमध्ये काय म्हटलंय की आपला जो काही उमेदवार आहे आपल्या पक्षाचा, तर तो उमेदवार उभा करून त्या अंतर्गत कार्य या राजकीय पक्षाद्वारे केल्या जात असते. थर्ड नंबरमध्ये आहे राजकीय पक्षाची उभारणी काही मौलिक सिद्धांतावर झालेली असते. तर राजकीय पक्षाची उभारणी ही मौलिक सिद्धांत म्हणजे काय, जसं की आपल्याला काही जेव्हा आपण शाळेमध्ये जॉईंट होतो किंवा जातो तर त्यानुसार आपल्याला नियम धोरणे सांगितली असतात, म्हणजेच जे काही नियम आहे शाळेचे ते सांगितलेले असतात. त्याच पद्धतीने मौलिक सिद्धांत या राजकीय पक्षाला असतात आणि त्याच्या सर्व सदस्यात त्याबाबत एक वाक्यता असते आणि त्यामध्ये एकवाक्यता असलेली दिसून येते. कारण राजकीय जो काही पक्ष आहे तर तो एकवाक्यता किंवा समान उद्दिष्टे ठेवणार नाही तर तो राजकीय पक्ष टिकून राहू शकत नाही. त्यानंतर आहे फोर्थ नंबरमध्ये सामान्यतः राजकीय पक्ष आपल्या ध्येय धोरणाच्या आधारावर लोकमत प्राप्त करतात. तर त्यांची जी काही ध्येय धोरणे आहेत तर त्यांच्या आधारावर लोकमत प्राप्त करून घेण्याचा तसेच जनकल्याण साध्य करण्याचा प्रयत्न करीत असतात. तर ते जी काही जनतेच्या अपेक्षा आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी किंवा ध्येय धोरणाच्या अंतर्गत लोकमत निर्माण करण्याचा ते प्रयत्न करीत असतात. त्यानंतर आहे फिफ्थ नंबरमध्ये राजकीय पक्ष राजकीय सत्तेवर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असतो. तर राजकीय पक्ष काय करीत असतो, जी काही राजकीय सत्ता आहे तर त्यावर नियंत्रण ठेवण्याचा आणि नियंत्रण ठेवून जनतेचे ज्या काही अपेक्षा आहेत तर त्या पूर्ण करण्यास तो प्रयत्नशील असतो. त्यानंतर आहे सिक्स नंबरमध्ये राजकीय पक्षात विविध हितसंबंधाचे सामूहिकरण दिसून येते. तर राजकीय पक्षामध्ये विविध असे हितसंबंधचे सामूहिकरण जसं की आपण बघायचे झाल्यास एखाद्या पक्षाला आपली जी काही प्रगती करायची आहे तर तो हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न करीत असतो, आपला पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करीत असतो आणि आपला उमेदवार कशा पद्धतीने समोरच्या पदावर किंवा चांगल्या पद्धतीने कार्य करेल याविषयी तो विचार करीत असतो. म्हणजेच काय, हितसंबंधाचे सामूहिकरण यामध्ये दिसून येते. 7 नंबरमध्ये आहे राजकीय पक्षांना संविधानात स्थान आढळत नाही. संविधानामध्ये स्थान याबाबत नसते. 8 नंबरमध्ये आहे राजकीय पक्षांच्या ध्येय धोरणात तसेच स्वरूपात फरक असतो. राजकीय पक्षाची जी काही ध्येय धोरणे आहे आणि स्वरूप, ध्येय धोरण आणि स्वरूप यामध्ये फरकता दिसून येते. 9 नंबरमध्ये आहे सत्ता प्राप्त करून सार्वजनिक हितांची परिपूर्तता करणे हे राजकीय पक्षाचे अंतिम उद्दिष्ट आहे. तर सत्ता प्राप्त झाल्यानंतर सार्वजनिक हित आहे तर त्या सार्वजनिक हिताची परिपूर्तता करणे हे राजकीय पक्षाचे अत्यंत महत्त्वपूर्ण असे कार्य दिसून येते. त्यानंतर आहे 10 नंबरमध्ये राजकीय पक्ष हे शासनावर दबाव आणण्याचा व प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करीत असतात. तर हे सगळ्यात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे राजकीय पक्ष आहे तर राजकीय पक्ष काय करत असतात, शासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत असतात आणि प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करून ते आपले जे काही कार्य आहे तर ते कार्य पूर्णत्वास नेण्यास प्रयत्नशील असतात. अशा पद्धतीने आपण राजकीय पक्षाची 10 वैशिष्ट्ये बघितलेली आहे. थँक्यू.